गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्व विद्यार्थ्यांना. शुभ सकाळ. चला आजच्या तासिकेसाठी लाईव्ह जॉईन व्हा. जे मित्र अद्याप आपले जॉईन नाहीत त्यांना मेसेज पाठवा. आपल्या युट्यूब चॅनलची लिंक शेअर करा जेणेकरून आपले मित्रही या ऑनलाईन तासिकेचा लाभ घेतील. चला तर मित्रांनो, आज आपण उत्तरा क्रमांक 17, 18, 19 आणि 20 याविषयी आपण या तासिकेमध्ये माहिती घेणार आहोत. आज आपण ही शृंखला चालू केली आहे. या शृंखलेच्या माध्यमातून आपण यात लाईव्ह तासिकेच्या माध्यमातून आपण जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती आणि सैनिकी स्कूल साठी स्पर्धा अभ्यास करणाऱ्या सर्व मुलांसाठी लाईव्ह प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहोत. तर या प्लॅटफॉर्मचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असं आमच्याकडून आपणास कळवण्यात येत आहे. चला तर मग आज आपण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण, आवाज येतोय का? आवाज येत असेल तर यस टाईप करा. चला विद्यार्थी मित्रांनो, आवाज येत असेल तर यस टाईप करा. आवाज येतोय का? येतोय, आवाज येतोय. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळण वस्ती घेऊन येत आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म. त्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिकी स्कूल साठी असणारा परिपूर्ण असा अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवला जाणार आहे. त्या ऑनलाईनचा आपण सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ही आमच्याकडून आपणास विनंती. ह्या क्लासेसचे काही वैशिष्ट्य आहेत. आम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला हे व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहोत. दररोज लाईव्ह तासिका होणार आहेत. परीक्षामध्ये असणाऱ्या सराव प्रश्नसंच आमच्याकडून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. जे लाईव्ह रेकॉर्ड व्हिडिओ झाले प्लस आमच्याकडे काही ऑफलाईन रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत ते या युट्यूब चॅनलवरती अपलोड केले जातील जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 किंवा त्यापेक्षाही जास्त सराव टेस्ट तुम्हाला दिल्या जातील जेणेकरून प्रत्येक घटकाचा तुम्हाला परिपूर्ण असा अभ्यास होईल. पालकांना कळवण्यात येतं की ज्या आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पाल्याने ज्या टेस्ट सोडवल्या त्या टेस्टचा निकाल म्हणजे 10 पैकी 5 मार्क पडले, 10 पैकी 10 पडलेत, 5 पैकी 2 पडलेत, हा निकाल तुम्हाला कधीही पाहता येणार आहे. किती तारखेला त्याने टेस्ट सोडवली, कधी सोडवली त्याचीही लिंक आम्ही तुम्हाला पुरवणार आहोत. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना पीडीएफ स्वरूपात नोट्स वाचून जास्त अभ्यास होत असतो त्यांच्यासाठी आम्ही सर्व मटेरियल, सर्व शैक्षणिक साहित्य आम्ही पीडीएफ स्वरूपातही उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर आम्ही अशी हमी देत आहोत की हा अभ्यासक्रम या जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल साठी असलेला परिपूर्ण अभ्यासक्रम आमच्याकडून शिकवण्यात येईल. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही सर्वे केला असता असं लक्षात आलं की जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅचेस किंमत कमी 5,000 व जास्तीत जास्त 25,000 पर्यंत फीस आकारणी करतात. परंतु आम्ही आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्तीच्या वतीने हा परिपूर्ण अभ्यासक्रमाचा असलेला कोर्स
आपणासाठी फ्री 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 उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी फक्त आपल्याला एवढंच करायचंय की आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचंय आणि टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचंय. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय मधील भाषा विषयाची लाईव्ह तासिका घेत आहोत. भाषा विषयामध्ये आपल्याला 20 प्रश्न असतात, 4 उतारे असतात, प्रत्येक उत्तरावर 4 प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाला 1.25 मार्क 1.25 गुण, म्हणजेच 20 प्रश्नाला 25 गुण असतात. आपल्याला हे गुण पैकीचे पैकी मिळवण्यासाठी आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक वापरलं असता त्यात 50-60 उतारे तुम्हाला सरावासाठी मिळते, पण 50-60 उतारे आपल्याला परीक्षेत पैकीचे पैकी मार्क घेण्यासाठी पुरेसे नाहीत. त्यासाठी आमच्या शाळेच्या वतीने आपला 200+ पीडीएफ स्वरूपातील उतारे उपलब्ध करून दिले जाते. त्याचबरोबर जवाहर नवोदय उतारे जे 200+ उतारे आहेत त्यांच्या ऑनलाईन सराव टेस्टही देण्यात येतील, जेणेकरून विद्यार्थी आपले स्वयंमूल्यमापन करू शकतील की मला कोणत्या प्रकारचे प्रश्न येत आहेत, कोणते नाही येत. जे प्रश्न आपल्याला सुटत नाहीत तशा प्रकारचे प्रश्न आपण शिक्षकांना पूर्ण अभ्यास करू शकता. त्याचबरोबर या 200+ उतार्यासाठी आम्ही भाषा विषयाचे 50+ लाईव्ह तासिकेचे नियोजन केले आहे. तर त्या लाईव्ह तासिकेचा महाराष्ट्रातील तमाम सर्व विद्यार्थ्यांना 5वी नवोदय, 5वी शिष्यवृत्ती, 5वी सैनिकी स्कूलचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आमच्या वतीने आपणास कळवण्यात येत आहे. चला तर मग आजच्या तारीख 17 आपल्यासाठी मी घेऊन येत आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी 17 मधील 8 प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात 20 प्रश्नाचे 25 गुण पैकीचे पैकी मिळवा, खात्रीशीर मिळवा असं आमच्या वतीने आपणास सांगण्यात येत आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा क्रमांक 17 मी तुमच्या समोर शो करत आहे. तो तुम्ही शांत तुम्हाला वाचण्यासाठी मी तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देत आहे. असेल आता मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला बरोबर देता येतील. पहा, माणसाचं मन एक अजब परस्पर विरोधी भावना आणि इथे वास करत असतात, पण बहुतेक वेळा आपण नकारात्मक भावना आणि छळवादी विचाराची अंमलाखाली वावरतो. त्या निष्क्रिय तर होतो किंवा हातून चांगले काम घडत असले तरी त्यातून आनंद, आत्मविश्वास आणि समाधान मिळत नाही. अशा नकारात्मक मनातून नष्ट व्हावेत अशी इच्छा बाळगून वावरतो. असते का? ज्याप्रमाणे 4 चाकी गाडीला ब्रेक आणि एक्सिलेटर म्हणजेच वेगावर नियंत्रण व परिवर्तक असतात, त्याचप्रमाणे मनाला वेग देणारा होकारात्मक विचार आणि प्रगतीला रोखणारा नकारात्मक विचार असतात. गाडीच्या सुरक्षेसाठी ब्रेक आवश्यकता भासते म्हणून ते असते. त्याच भिण्याने काही कारण नाही, त्यात भिण्याचे काही कारण नाही. त्याचप्रमाणे मनात नकारात्मक विचार येतात, त्याच्या मदतीने सावधगिरी कशी होत आणि चुकीच्या निर्णयाला देखील आळा बसतो. अशा प्रकारचे हा उत्तर आहे बा. या उत्तरावरती आपल्याला 5 प्रश्न येणार आहेत. त्यातला पहिला प्रश्न तुमच्या प्रश्न पहिला, माणसाचं मन एक यंत्रणा आहे, गजब, अजब, नकारात्मक, होकारात्मक. पहा प्रश्न पहिला तुमच्यासाठी शो केलेला आहे. माणसाचं मन एक यंत्रणा आहे. पहिल्याच वळीमध्ये याचं उत्तर लपलेलं आहे. पहा तुम्ही प्रश्न क्रमांक आणि त्याचं उत्तर टाईप करून टाका, जेणेकरून मला कळेल
की तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहात. प्रशांत सानप बी उत्तर देतोय. अशोक खाडे बी. प्रदीपने उत्तर टाकलं नाहीये. चला, ओम बी उत्तर देतोय. कृष्णा सानप बी उत्तर देतोय. चला, बाकीच्याने उत्तर टाका. भागवत, मारुती, उद्धव, आदित्य, कृष्णा, आरती, आसवरी, प्रीती, सोनल. चला, अश्विनी, सृष्टी, सर्वांनी उत्तर टाका. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर होतं बा. तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलं बनवतं की पहिल्याच ओळीमध्ये काय उत्तर याचं. चला, आसवरी, प्रीती, आरती, सोनल, तिचं पण उत्तर बी आलंय. चला, अभिनंदन मित्रांनो. ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिलंय त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्या सर्वांचं उत्तर बरोबर. अजब. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. प्रगतीला रोखणारे विचार. प्रगतीला रोखणारे विचार. पर्याय ए होकारात्मक, पर्याय सी नकारात्मक आणि प्रगतीला दुसरा आणि त्याचे कृष्णा, अभिनंदन बेटा, तुझं उत्तर बरोबर टाकलंयस तू. चौधरीचं उत्तर आलंय. टिक केलंय. ओमचं उत्तर आलंय. शीतलचं उत्तर आलंय. चौधरी बी उत्तर देत आहे. वैष्णवी सी उत्तर आहे. चला, अभ्यास करत राहा आणि आपला गुणवत्ता वाढवा. चला, बाकीच्यांनी उत्तर टाका. टाकलं तरी चालेल. कृष्णा, आदित्य, सार्थक, आरती, आसवरी, प्रीती, तुम्हाला प्रश्न दिसत नाहीये का? उत्तर येत नाहीये? चला, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. चला, असाच अभ्यास करत राहा. प्रगती रोखण्याचे विचार होकारात्मक नसतात, अजब नसतात. गजब हा तर शब्द आपल्या पर्यायात कुठंच नाही. तर कसे उत्तर येतात? नकारात्मक. चला, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. मीरा, पिनू सानप म्हणजे आरती, प्रीती. चला, तुमचं अभिनंदन. चला मुलांनो, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी शो करत आहे. हा बा तुमच्यासाठी तिसरा प्रश्न. कोणत्या प्रकारचा असतो? पर्याय ए
होकारात्मक, पर्याय बी सकारात्मक, पर्याय सी नकारात्मक आणि पर्याय डी यापैकी नाही. चला तिसऱ्या प्रश्नात उत्तर टाका. कृष्णाने टाकलंय. प्रश्नाचं हे उत्तर आहे. अभिनंदन कृष्णा. मीरा गायकवाड म्हणते प्रश्न दिसत नाही. इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे. नेट स्लो असल्यामुळे कधी कधी स्क्रीन डिस्कनेक्ट होते. आता दिसत असेल तर उत्तर टाका. चला वैष्णवीचं उत्तर आलंय बी सकारात्मक. प्रश्न तिसरा, मनाला वेगाने पुढे नेणारा विचार कोणत्या प्रकारचा असतो? अमृताचं हे उत्तर आहे. चौधरीचं उत्तर हे आहे. मीरा गायकवाडचं उत्तर हे आहे. प्रश्न क्रमांक 3 टाकलाय. त्याचा पर्याय क्रमांक बी उत्तर आहे. चला अभिनंदन मित्रांनो, अभिनंदन तुमचं. अभिनंदन बा, चांगला अभ्यास करताय तुम्ही. असा अभ्यास ठेवा. दिवाळीच्या सुट्ट्या आहेत, उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, मामाच्या गावाला जायचंय, त्या गोष्टी आपल्यासाठी दुय्यम आहेत. आपल्याला स्पर्धा परीक्षा क्रॅक करायची असतील, आपला नंबर लागायचा असेल तर आपल्याला वर्षभर मुलांना पहा. आरती प्रीती गोंधळ व्हायला लागलाय. वैष्णवी परत डबल टाकते हे उत्तर. पहा काहींनी बी दिलंय, काहींनी ए दिलंय. तुमचा या दोन उत्तरामध्ये तुमचा गोंधळ झाला पहा. चला योग्य उत्तर आहे पहा. याच्यामध्ये तुम्ही जर बारकाईने वाचलं असतं तर तुमच्या लक्षात आलं असतं कोणत्या प्रकारचा विचार असतो रे मनाला पुढे नेणारा. तर तो विचार असतो सकारात्मक. कोणता विचार असतो? सकारात्मक. तिसऱ्या प्रश्नाचं प्रश्न 4 दिसतोय तुम्हाला? गाडीच्या सुरक्षेसाठी कशाची आवश्यकता असते? कशाची वाचते रे? निर्णयाची, मनाला आळा घालण्याची. कृष्णा, अमृता, आदित्य सी उत्तर दिले. चला उत्तर शी आलंय. बऱ्याच जणांचं उत्तर शी येते बा. या प्रश्न एकदम सोप्या होता. गाडीच्या सुरक्षतेसाठी म्हणजे गाडीचा पुढे अपघात होऊ नये, दुसऱ्या गाडीला आपण जाऊन धडकावं नाही किंवा दुसरी गाडी आपल्याला येऊन धडकावू नये, त्यासाठी गाडीमध्ये ब्रेक नावाची यंत्रणा असते पहा. त्या ब्रेक नावाच्या यंत्रणेमुळे आपण आपली गाडी सुरक्षित ठेवू शकतो. म्हणजे प्रश्न क्रमांक 4 चं योग्य उत्तर आहे. शीतलने दिले उत्तर सी उत्तर दिले बा. तिचं अभिनंदन. अशोक सानप सी उत्तर दिले बा. त्यांचंही अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो असा अभ्यास करत राहा. प्रश्न 4चं योग्य उत्तर आहे सी ब्रेकची. चला तर तुम्हाला या उत्तरावरील 5वा प्रश्न तुमच्या समोर. वरील उत्तरात पायबंद घालणे या अर्थाचा वाक्प्रचार. पहा विद्यार्थी मित्रांनो, 5 प्रश्नापैकी 2 प्रश्न हे काठिण्य पातळी जास्त असते, 3 प्रश्न हे सोप्या पद्धतीचे असतात. तर यातील हा एक असणारा पर्याय प्रश्न आहे जेणेकरून आपल्या मराठीचा परिपूर्ण अभ्यास करावा लागेल. चला अमृता माने तिने सी उत्तर दिले. अभिनंदन अमृता. चला पुढचा प्रश्नाचं उत्तर टाका तुम्ही. प्रश्न 5वा त्या उत्तरातील शेवटचा प्रश्न. वाक्प्रचाराचा अर्थ काय पहा. सावधगिरी बाळगणे, निष्क्रिय, विचार प्रवाह, आळा घालणे. सावधगिरी बाळगणे, निष्क्रिय, विचार प्रवाह, आळा घालणे. चला तुमच्या पुढे 5वा प्रश्न स्क्रीनवर दिसत असेल. जर लाईव्ह नसाल तर तुम्हाला प्रश्न शो होणार नाही. तुम्ही स्क्रीन लाईव्ह करा. मागे पडत असेल तर पुढे घ्या जेणेकरून तुम्हाला लाईव्ह प्रश्न दिसतील. चला वैष्णवीने उत्तर दिलंय डी. शीतलने उत्तर दिलंय सी. शीतलने कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलंय? प्रश्न क्रमांक टाक शीतल बेटा.
अशोक सानप डी उत्तर दिले. मेरा गायकवाड चुकून बी झालंय का? प्रशांत डी चौधरी सी उत्तर दिलंय. विचार प्रवाह ओम डी. कृष्णा डी उत्तर दिलंय. आरती प्रीती डी उत्तर दिलंय. चला चला तर विद्यार्थी मित्रांनो, सी उत्तर नाहीये चौधरी बेटा. विचार प्रवाह नाहीये त्याचं शब्द. त्याचे आहे पायबंद घालणे म्हणजे नसून पायबंद घालणे. याचं योग्य उत्तर आहे डी, पर्याय क्रमांक डी. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा उत्तर क्रमांक 17 आहे ते संपत आहे. सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येतं की अशाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू करण्यासाठी आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. तुम्हाला मेसेजमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आलेली आहे. तो मेसेज दुसऱ्यांना पाठवा. आपल्या मित्रांनाही तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायला सांगा, जेणेकरून त्यांना लाईव्ह लेक्चरच्या लिंक वेळोवेळी मिळतील. युट्यूब चॅनल बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह लोकेशन लिंक किंवा लाईव्ह लोकेशनचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. त्याचबरोबर आमच्या विविध प्रकारचे जे उपक्रम आहेत, तुम्हाला सराव टेस्ट मिळणार आहेत, पीडीएफ मिळणार आहेत, त्याचबरोबर आपण सोडवलेल्या उत्तराच्या लिंक मिळणार आहेत, पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स मिळणार आहेत. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून आपल्याला अधिकाधिक अभ्यास करता येईल आणि पैकीचे पैकी मार्क मिळवता येतील. विद्यार्थी मित्रांनो, जो अभ्यास करतो तो यशस्वी होतो. जो अभ्यास करत नाही, फक्त टंगळमंगळ करतो, तो आयुष्यात कधीही पुढे जात नाही. चला आजच्या तासात दुसरा उत्तर आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून हा व्हिडिओ युट्यूब वरती येईल आणि आपल्या सारख्याच अभ्यास करणाऱ्या इतर मुलांनाही या व्हिडिओचा, या लाईव्ह लेक्चरचा लाभ घेता येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळण वस्ती, केंद्र वाली, तालुका पाटोदा, जिल्हा बीड आपणासाठी घेऊन येत आहे 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिकी स्कूल मध्ये शिकत असणाऱ्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांना परिपूर्ण असा अभ्यासक्रमाचा ऑनलाईन कोर्स आपल्याला उपलब्ध करून देत आहे. या कोर्सचे, या क्लासचे वैशिष्ट्य पहा. आपल्याला दररोज लाईव्ह लेक्चर पाहायला मिळतील. सराव संच आपणास उपलब्ध करून दिले जातील. झालेले लाईव्ह लेक्चर प्लस शाळेमधील काही व्हिडिओ आपल्याला रेकॉर्डेड स्वरूपात युट्यूब वरती, फेसबुक वरती पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट, एकच नाही तर एक पेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट आपणास उपलब्ध करून दिले जातील. सराव टेस्टचा निकाल आपल्या पाल्यांनी, आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या मुलांनी टेस्ट सोडवल्यानंतर आपले पालक किंवा शिक्षक स्वतः पाहू शकतात. त्याची ही लिंक आपल्याला मिळणार आहे. पीडीएफ स्वरूपात नोट्स मिळणार आहेत. त्याचबरोबर 5वी जवाहर नवोदय, शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल याचा परिपूर्ण अभ्यासक्रम होण्याची आम्ही आपणास हमी देत आहोत. आम्ही सर्वे केला असता आमच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये प्रकारच्या क्लासचे कमीत कमी 5,000 आणि जास्तीत जास्त 25,000 पर्यंत फी आकारणारे क्लासेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आम्ही आपल्यासाठी हा सर्व अभ्यासक्रम फ्री स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत. त्यासाठी फक्त आपणास एवढंच करायचं आहे, आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. तर आज आपण पाहत आहोत जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी 3 विषय असतात: मानसिक क्षमता चाचणी, आणि भाषा. तर भाषा विषयात आपल्याला 20 प्रश्न 25 गुण असतात. 20 प्रश्नाचे पैकीचे पैकी मार्क मिळवण्यासाठी 25 गुण पैकी आपल्याला पैकीचे पैकी गुण मिळतील याची खात्री नाही, परंतु आम्ही आपणास 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट बरोबरच 50 प्लस लाईव्ह लेक्चर आपल्यासाठी आयोजित केलेले आहे. त्याचा तुम्ही लाभ घ्या, आपल्या मित्रांनाही त्याचा लाभ मिळू द्या, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सुट्टीच्या काळातही भरपूर अभ्यास होईल. त्यासाठी चला तर आज आपण उत्तरा क्रमांक 18, आजच्या तासिकेतील उत्तरा क्रमांक 18 यावर आधारित प्रश्न आणि उत्तरा आज आपण पाहणार आहोत.
विद्यार्थी मित्र की आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या स्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 18 मधील प्रश्नांचा आज आयोजित चला 1 मिनिटापेक्षा जास्त अवधी झालाय. तुम्हाला दिलेला अवधी संपलाय. आपल्याला परीक्षेमध्ये कमीत कमी अवधीमध्ये अवतारा सोडायचा असतो. त्यासाठी आपल्या वाचनाचा सराव वाढवा. चला तर मी उत्तर वाचतो, तुम्ही शांत चित्ताने ऐका, जेणेकरून आपल्या उत्तरावर सर्व प्रश्नाची योग्य उत्तर देता येते. रेड क्रॉस संघटना 100हून अधिक वर्षे अस्तित्वात आहे. त्याच्यासाठी प्रेरणा जॉन हेनरी दुरांत नावाच्या स्वित्झर्लंडच्या एका ब्रेनने जेव्हा 1859च्या इटलीतील सोलिरिनियोच्या लढाईत जखमी झालेल्या सैनिकाच्या दयनीय अवस्था पाहिल्या तेव्हा त्याला झाली. दुरांतने युद्धात जखमी झालेल्या सैनिकाची काळजी घेण्यासाठी एक संघटना निर्माण करण्याचे ठरवले. त्याला वाटले की त्या वैद्यकीय मदत मिळाली पाहिजे, मग ते कोणत्याही बाजूने लढत असतील. यासाठी दुरांतने 1864 मध्ये स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हामध्ये एक समिती स्थापन केली. त्यात 1901 मध्ये शांततेसाठी पहिले नोबेल पारितोषिक मिळाले. रेड क्रॉसचा ध्वज पांढऱ्या पार्श्वभूमीवर लाल क्रॉस स्वित्झर्लंडच्या ध्वजाचे उलटे प्रतीक आहे. अशा प्रकारचा उत्तर आहे. हे उत्तरावर पहिला प्रश्न तुमच्यासाठी शो केला आहे. सोल्फेरिनियाचा लढाई कोणत्या वर्षी झाली? पहा या उत्तरामध्ये 3 जागेवरती साल आलेत. पहा 1859, 1864, 1901. त्यापैकी योग्य उत्तर एक आहे कोणतं तरी. चला प्रश्न क्रमांक 1 आणि त्याचं योग्य उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या लाईव्ह तासिकेचा सर्व विद्यार्थी लाभ घेऊ शकतील. चला वैष्णवीचं उत्तर हे आलंय. प्रदीपचं उत्तर सी येतंय 1901. कृष्णा हे उत्तर येतंय. प्रशांत हे उत्तर येतंय. आदित्य आरतीचं उत्तर हे येतंय. प्रदीप उत्तर नीट वाचला नाहीस का? सी उत्तर देतोयस. ओमचं उत्तर येतंय. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचं अभिनंदन. असाच अभ्यास करत राहा, जेणेकरून आपली स्पर्धा परीक्षा चांगल्या गुणांनी आपल्याला पास होता येईल. चौधरीचं उत्तर ए येतंय. सृष्टी गंडाळ हे उत्तर देते. अभिनंदन सृष्टी तुझं. याचा अर्थ तुम्ही उत्तर चांगला वाचला होता आणि मी ज्यावेळेस वाचत होतो ऐकला होता, त्याच्यामुळे आपला पटक्याच उत्तर आठवलं. पहा चला हे उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. शीतल हे उत्तर आहे. वैष्णवी क्वेश्चन 3 काय टाईप केलंय आपण? प्रश्न 1 चाललाय सध्या. चला हे उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. त्या प्रश्न क्रमांक 1 चं बरोबर उत्तर आहे ए. 1859 साल कोणतं आहे? 1859. चला तुमच्यासाठी या उत्तरावर दुसरा प्रश्न. रेड क्रॉसची स्थापना कशासाठी झाली? पहा रेड क्रॉस नावाची जी संस्था आहे त्याची स्थापना कशासाठी झाली? पर्याय ए गरीब लोकांच्या वैद्यकीय मदत देण्यासाठी. नोबेल शांतता पारितोषिक. पर्याय बी नोबेल शांतता पारितोषिक देण्यासाठी. पैसे गोळा करण्यासाठी. पर्याय सी जखमी सैनिकाची वैद्यकीय मदत देण्यासाठी. आणि पर्याय डी
जिंकणाऱ्याच्या बाजूच्या सैनिकांना वैद्यकीय मदत देण्यासाठी. पहा प्रश्न दुसरा तुमच्या समोर आहे बा, त्याचं उत्तर द्या. कृष्णा सी उत्तर दिले. अभिनंदन कृष्णा. कृष्णाने सी दिले म्हणजे सीच बरोबर असेल असं काही नाही. आपल्याला जो योग्य वाटतंय तेच उत्तर टाका. वैष्णवी सी, प्रशांत सी उत्तर देतोय, सृष्टी गंडाळ सी उत्तर देते, अमृता सी उत्तर देते. चला चौधरीचं उत्तर पण सी आलंय. अभिनंदन चौधरी. चौधरी नाही, सॉरी, ज्ञानेश्वर चौरे. ज्ञानेश्वर चौरे. चला या प्रश्नाचं उत्तर कोणाचं? सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. याच प्रश्न क्रमांक 2, रेड क्रॉस संस्थेची स्थापना कशासाठी झाली होती? कोणत्याही देशाचे सैनिक असो, आपले असो किंवा विरोधातले असो, त्या जखमी सैनिक मदतीसाठी या संस्थेची स्थापना झाली होती. पहा चला या उत्तरावरील पुढचा प्रश्न, जॉन हेनरी दुरांत कोण होते? पहा हे एकच नाव आहे, जॉन हेनरी दुरांत. हे कोण होते? तर ते स्वतः डॉक्टर होते, इटलीचे पर्यायी सैनिक होते, सी स्वित्झर्लंडचे सैनिक होते, की डी स्वित्झर्लंडचे बँकर? कोण होते? मीरा गायकवाड सी उत्तर देत आहे, स्वित्झर्लंडचे सैनिक होते. प्रश्नाची गोंधळात टाकायला लागलाय का? सॉरी, मी मीरा गायकवाडने दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सी दिलंय. अभिनंदन. वैष्णवी जसे उत्तर येते. अमृता प्रश्न पहिल्याचं ए. तुम्हाला प्रश्न पहिला दिसतोय का? लाईव्ह या पाठीमागे पडलाय तुम्ही. अमृता. वैष्णवी उत्तर येते. अशोक सानप प्रश्न दुसऱ्याचं सी उत्तर देत आहे. गोंधळ व्हायला लागला का? या प्रश्नाचा व्हायला लागला का मुलांनो? अमृता ए, चौरे, ओमचं डी उत्तर येते. मीरा गायकवाड बी, प्रशांत डी, आर अमृता डी उत्तरे. बऱ्याच जणांचं चुकायला लागलं. पहा याचा अर्थ तुम्हाला उत्तर काळजीपूर्वक वाचला नाही असा होतो. आपलं जर उत्तर चुकत असेल तर याचा अर्थ आपला उत्तराचा अर्थ समजला नाही किंवा आपला उत्तर वाचण्यात गडबड झाली. पहा मुलांना, असं करू नका. काळजीपूर्वक वाचत जा. काळजीपूर्वक वाचलं तरच आपल्याला योग्य उत्तर देता येईल. प्रश्न क्रमांक 3, जॉन हेनरी दुरांत कोण होते? तर त्याचं योग्य उत्तर आहे स्वित्झर्लंडचे बँकर. इथंच पहा 2 नंबरच्या वळीत पहा, जॉन हेनरी दुरांत नावाच्या स्वित्झर्लंडच्या एका बँकरने 2 नंबरच्या वळीतच उत्तर लपलंय त्याचं. पहा बारकाईने जर पाहिलं असतं तुम्ही तर तुमच्या लगेच लक्षात आलं असतं की 2 नंबरच्या वळीत आपलं त्याचं उत्तर आहे. त्याचं योग्य उत्तर आहे डी. चला डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. बाकीच्यांनी प्रयत्न केला त्यांचंही स्वागत. असाच अभ्यास करत चला. चला तुमच्यासाठी या उत्तरातील चौथा प्रश्न, दुरांतला कशासाठी नोबेल पारितोषिक मिळालं? पहा जॉन हेनरी दुरांत याला कशासाठी नोबेल पारितोषिक मिळालं? शांतता, युद्ध, रेड क्रॉस आणि सेल्फरिनिया लढाई. त्यासाठी त्याला मिळालं रे.
प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाकत चला, जेणेकरून तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देताय तेही कळेल. काही विद्यार्थी लाईव्ह नसतात, मागे पडतात, त्याच्यामुळे ते उत्तर टाकतात, कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिले लक्षात येत नाही. चला ह्या उत्तरेल चौथा प्रश्न, कशासाठी त्याला नोबेल पारितोषिक देण्यात आलं? पहा उत्तराचा खालून तिसऱ्या वळीमध्ये त्याचं उत्तर लपलेलं आहे. पहा आपण जर आता समोरचा उत्तर पाहिला तर खालून तिसऱ्या वळीमध्ये त्याचं उत्तर लपलेलं आहे. तुम्ही जर त्याकडे बारकाईने पाहिलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की त्याचं योग्य उत्तर काय आहे. आपण उत्तरा काळजीपूर्वक वाचत नाही म्हणून आपले उत्तर चुकतात. वैष्णवी ए, प्रशांत ए, ओम ए, अमृता, आदित्य ए उत्तर देत आहे. शीतल ए उत्तर देते, अभिनंदन बेटा. सृष्टीनंदा अभिनंदन. चला चौथ्या प्रश्नाचं हे उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, कारण त्याचं इतर उत्तर होतं पहा, त्याला 1901 मध्ये शांततेसाठी पहिले नोबेल पारितोषिक मिळाले. 1901 साली कशासाठी मिळालं त्याला? शांततेसाठी. चला पुढचा शेवटचा प्रश्न या उत्तरावरील. स्वित्झर्लंडचा प्रश्न 5वा, स्वित्झर्लंडच्या ध्वजासंबंधात खालीलपैकी कोणते वर्णन योग्य आहे? स्वित्झर्लंडच्या ध्वजासंदर्भात खालीलपैकी कोणते वर्णन योग्य आहे? पर्याय, पांढऱ्या पार्श्वभूमीवर लाल क्रॉस, लाल पार्श्वभूमीवर पांढरा क्रॉस, पांढऱ्या पार्श्वभूमीवर पांढरा क्रॉस, लाल पार्श्वभूमीवर लाल क्रॉस. पहा खालून दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर लपलेलं आहे. पहा 5व्या प्रश्नाचं उत्तर, उत्तरात खालून दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे. पहा मीरा गायकवाड ए, कृष्णा ए, वैष्णवी ए, प्रशांत ए. चला हे उत्तर बऱ्याच जणांचं येत आहे, म्हणजे याचं उत्तर तुम्हाला पर्यायामध्ये सापडलंय असा अर्थ होतोय. तुम्ही अशाच प्रकारे अभ्यास करा. सहयोगने उत्तर हे दिले, ओम ए. चला हे उत्तर दिल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. अशा प्रकारे आपण उत्तरा क्रमांक 18 येथे संपत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला आपणास कळवण्यास आनंद होतो की आम्ही आपणासाठी ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत आहोत. 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिकी स्कूल साठी दररोज लाईव्ह लेक्चरचे आयोजन केले आहे. ते लाईव्ह लेक्चरचे आयोजन केलेल्याची लिंक मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, त्याचं बेल आयकॉन दाबा, आपल्या मित्रांना आपला युट्यूब चॅनल शेअर करा, कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. असा फ्री स्वरूपात कोर्स महाराष्ट्रात तुम्हाला परिपूर्ण कोर्स मिळेल. पण एक शिक्षक भाषा विषय शिकवतो, एक शिक्षक गणित शिकवतो, एक शिक्षक बुद्धिमत्ता शिकवतो, एक शिक्षक इंग्रजी शिकवतो. पण तुम्हाला या युट्यूब वरती वेगवेगळे तज्ञ शिक्षक सर्वच विषय एकाच जागेवरती तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी हा आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अगदी दर्जेदार प्रकारचा अभ्यासक्रम आपल्याला आम्ही उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन झाला तर तुम्हाला आजपासून पुढचे मेसेज मिळतील. पण टेलिग्राम चॅनल जर जॉईन झाला तर तुम्हाला इथून मागले सर्व मेसेज तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील, जेणेकरून तुम्हाला सर्व टेस्टचे सराव करता येईल, सर्व टेस्ट पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करता येतील. त्याचबरोबर तुम्ही सोडवलेल्या टेस्टचा निकाल तुमच्या पालकांना तुम्हाला पाहता येईल. त्यासाठी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर यानंतर आपणास आपल्याला युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये सध्या उपलब्ध नाही, पण जसा जसा डाटा तयार होईल तसं तसं तुम्हाला युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिंक उपलब्ध करून दिल्या जातील, जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सराव व्हावा. पीडीएफ स्वरूपात त्याच्या नोट्स आहेत, त्याच्यावरती पण ऑनलाईन टेस्ट म्हणून एक लिंक येते पहा निळी, तुम्ही डाउनलोड केल्यानंतर त्या पीडीएफच्या लिंकला टच केलं तरी तुम्ही सराव टेस्ट सोडू शकता. आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या पाल्यांनी, घरातील किंवा शाळेतील मुलांनी ज्या टेस्ट सोडवल्या त्याचा निकाल पाहण्यासाठी पालकांनी फक्त निकालच्या लिंकवर टच करा, जेणेकरून तुम्हाला त्यांचा सोडवलेल्या टेस्टचा निकालही पाहता येईल. एक टेस्ट 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, कितीही वेळा सोडू शकता, जेणेकरून तुमचा
परिपूर्ण असा सराव होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज इथं आपण थांबतोय उतारा क्रमांक 18. लगेच आपण पुढचा उतारा क्रमांक 19 पाहणार आहोत. लाईव्ह तासिकेमध्ये आपण रोज उतारा घेणार आहोत. अशा प्रकारचं नियोजन केलंय जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त सराव मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोन वस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा पेठ यांनी आयोजित केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत. चला, आवाज येतोय का? आवाज येत असेल तर यस टाईप करा, जेणेकरून आपल्याला पुढच्या उतार्याचं सराव लगेच चालू करता येईल. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळोनसी केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आयोजित केले आहे 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व 5वी सैनिकी स्कूल याचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी 5वी शिकत असलेल्या किंवा परीक्षेची तयारी करू इच्छुक असलेल्या जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलच्या मुलांना अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी आमच्याकडून लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिलेत आहे. आमच्या बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेसाठी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड व्हिडिओ आपणास उपलब्ध करून दिले जातील. प्रत्येक घटकावरती 2, 3, 4 किंवा त्यापेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट उपलब्ध करून दिले जातील, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण अभ्यास होईल. सराव टेस्टचा निकाल विद्यार्थ्यांना तसंच आपल्या शिक्षकांना पालकांनाही पाहण्याची सुविधा आम्ही आपणास उपलब्ध करून देत आहोत. एक टेस्ट तुम्ही जास्तीत जास्त वेळा सोडू शकता. पैकीचे पैकी गुण कसे मिळतील याच्यासाठी आपण प्रयत्न करू शकता. विद्यार्थी टेस्ट सोडल्यानंतर स्वतःचा निकाल स्वतःही पाहू शकतात, जेणेकरून त्यांना कोणते प्रश्न चुकलेत, कोणते बरोबर आलेत ते त्यांना स्वतःला स्वयंमूल्यमापन करता येतील. त्याचबरोबर उतार्याचे पीडीएफ स्वरूपात नोट्स आपल्याला सर्व पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देतील. आणि आमच्याकडून तुम्हाला खात्री दिली जाते की महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना आम्ही हमी देतो की हा परिपूर्ण अभ्यासक्रम आम्ही या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला शिकवणार आहोत. आम्ही सर्वे केला असता आमच्या लक्षात आलं की अशा प्रकारचे कोर्स जे की रेकॉर्डेड स्वरूपात असतात, काही लाईव्ह स्वरूपात असतात, कमीत कमी 5,000 जास्तीत जास्त 25,000 हे कोर्स विकले जातात. पण आमच्या शाळेच्या वतीने हा तुम्हाला फ्री आणि फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. त्यासाठी फक्त एवढंच करायचं आहे, आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे, हा युट्यूब चॅनल आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. चला तर आज आपण जवाहर नवोदय मध्ये मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाची लाईव्ह तासिकेचे आयोजन केले आहे. चला तर आम्ही आपणास कळवतो की आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक वाचलं तर आपल्याला 50 ते 60 उतारे अभ्यासाला मिळतात, पण तेवढे उतारे आपल्या परीक्षात पैकी गुण मिळवण्यासाठी परिपूर्ण नाही. तर आम्ही आपल्याला 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध करून देत आहोत. जवाहर नवोदयचे 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपणास उपलब्ध करून देत आहोत. पण त्याचबरोबर 50 प्लस लाईव्ह तासिकेचे आपण आयोजन केलेले आहे. त्या सर्व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ मिळावा यासाठी आपला युट्यूब चॅनल, आपला मेसेज पुढे फॉरवर्ड करा, शेअर करा, शैक्षणिक ग्रुपवर आपल्या नातेवाईकांना, मित्र परिवारांना शेअर करा, जेणेकरून याचा फ्री सुविधेचा आपण लाभ मिळवू शकाल. तर आज आपण उतारा क्रमांक 19 पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 19 मधील प्रश्नाचं आयोजन केलेलं आहे. आपल्यास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून, ऑनलाईन सराव टेस्टचा अभ्यास करून 20 प्रश्नाचे भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण पैकीचे पैकी मिळवा.
जे काही आम्ही याची तुम्हाला खात्री देतो. तर तुमच्या पुढे उतारा क्रमांक 19 शो केलेला आहे. तो उतारा तुम्ही वाचा, जेणेकरून या उतारावरील सर्व प्रश्नाची योग्य उत्तर आपण चार्टबोर्ड मध्ये देऊ शकतो. तुम्हाला 1 मिनिट जाऊ देत आहे, तुम्ही तो 1 मिनिटामध्ये उत्तर वाचावा अशी मी अपेक्षा ठेवतो. विद्यार्थी मित्रांनो, वाचनाचा सराव वाढवा, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये कमीत कमी वेळामध्ये सर्व उतारे, सर्व गणित व सर्व मानसिक क्षमता चाचणीचे सर्व आकृत्यांचे योग्य उत्तर आपल्याला कमीत कमी वेळेत पूर्ण करता येते. चला, मी उत्तर वाचून दाखवतो. आपला वाचून झालाच असेल. बारकाईने शांतचित्ताने ऐका, जेणेकरून आपल्या उत्तरावर सर्व प्रश्नाचे उत्तर योग्य चॅट बॉक्स मध्ये टाकता येतील. नेपोलियनचा एक सेनापती शूरवीर नेपोलियनचा एक सेनापती शत्रूवर चाल करण्याची तयारी करीत होता. नेपोलियनने त्याला विचारले, झाली का सर्व तयारी पूर्ण? तो म्हणाला, युद्धाची सर्व साधन सामग्री व्यवस्थित आहे, परंतु युद्ध करण्यात आव्हान नाही. तर नाही, एक तर सर्व प्रदेश अज्ञानी आहे. त्याचे वाटे मध्येच थांबवत नेपोलियन म्हणाला, मला वाटतं की तुझ्याजवळ एक शस्त्र कमी आहे. अजिबात नाही, मी स्वतः सर्व शस्त्र अगदी पाहून व मोजून घेतले आहेत. सेनापती उद्गारला. नेपोलियनने त्यावर म्हणाला, एक प्रभावी शस्त्र बरोबर घेतले नाहीस. लढाया शस्त्राने लढत नसतात, तर त्याच्या मनाचे मनगटे व मने, आत्मविश्वास आणि मनोबल याचा अभाव, बाकी सर्व शस्त्र व्यर्थ किंवा कमीच ठरतात. पहा, नेपोलियननी त्याच्या सेनापतीला उद्देशून हा उतारा आहे की लढाईला नेपोलियननी जग जिंकण्यासाठी, सिकंदरने जसं जग जिंकण्यासाठी तसं नेपोलियननी जग जिंकण्यासाठी तयारी केली होती. त्यासाठी जो विविध राजांसोबत लढाया करत होता, त्याच्यावर आधारित हा उतारा आहे. आणि या उतार्यावरती आपला पहिला प्रश्न आहे, नेपोलियनच्या मते लढाईसाठी एक शस्त्र कमी होते, ते कोणतं? पहा, या उतार्यात आपल्याला शेवटच्या 2 ओळी जर वाचल्या बारकाईने, तर तुम्हाला योग्य उत्तर लगेच शोधता येईल. पहा, नेपोलियनच्या मते लढाईमध्ये एक शस्त्र कमी होते, ते कोणतं होतं? पर्याय ए मनगटे, पर्याय बी मन, पर्याय सी आत्मविश्वास आणि पर्याय डी वरील सर्व. पहा, या उत्तरातील शेवटच्या 2 ओळी तुम्ही काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून तुम्हाला त्याचं योग्य उत्तर देता येईल. आणि चॅट बॉक्स मध्ये प्रश्न 1 त्याचं उत्तर ए, किंवा प्रश्न 1 त्याचं उत्तर बी, प्रश्न 1 सी, प्रश्न 1 डी असं टाईप करा, जेणेकरून मला कळेल तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर देताय. चला, लवकर टाईप करा. आपल्याला कमीत कमी वेळामध्ये सर्व उत्तरे संपवायचे आहेत. काही विद्यार्थ्यांच्या मोबाईलला नेट नसतं, काहींना चार्जिंग कमी असते, काहींच्या पालकांना बाहेर जायचं असतं. त्यामुळे आपण सकाळी 7ला लाईव्ह तासिका ठेवतोय. सृष्टी नंदाने उत्तर दिलंय डी वरील सर्व, वैष्णवीने उत्तर दिलंय डी सर्व, प्रशांतचं उत्तर डी येत आहे. पहा, तुम्हाला एक थोडीशी हिंट दिली की तुम्ही बरोबर तेवढ्या 2 ओळी वाचून सगळ्यांनी उत्तर बरोबर द्यायला सुरुवात केली. पहा, कृष्णा अभिनंदन, ओम अभिनंदन, अमृता माने अभिनंदन, चला सानप अभिनंदन, चौरे अभिनंदन. योग्य उत्तर यायला लागलेत पहा मुलांनो. चला, म्हणजे तुम्ही या उत्तरामध्ये फापट पसार न वाचता योग्य उत्तराचं वाक्य कसं
उत्तराचं योग्य वाक्य कसं शोधायचं याच्या ट्रिकी तुम्ही वारंवार सरावाने शिकणार आहात. पहा, सगळा उतारा वाचायची गरज नाही पडली. एक शस्त्र कमी होतं. कोणतं कमी होतं? नेपोलियननी सांगितलं होतं. पहा, चला, डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला, सर्वांचं उत्तर बरोबर आलंय. आता या प्रश्नाचं उत्तर कोणाचंही चुकलं नाही. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. चला, या उत्तरावरील दुसरा प्रश्न. अज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पहा, या प्रश्नाचा आणि उत्तराचा काही संबंध नाही. आपल्याला मराठी व्याकरण कशा प्रकारे येतंय, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, लिंग, वचन, या सर्वांचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे, जेणेकरून उत्तरातील दोन प्रश्न असे वेगळे असणार आहेत की त्याचं उत्तर उत्तरात नसणार आहे. पहा, अज्ञात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय ए अडाणी, पर्याय बी अविचारी, पर्याय सी ज्ञात आणि पर्याय डी माहित नसणे. तुमचा समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचा बी चांगला अभ्यास दिसतोय. कृष्णाचं उत्तर आलंय सी, वैष्णवीचं उत्तर आलंय सी, उत्तर आलंय सी, अशोक सानपचं उत्तर आलंय सी. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सी उत्तर दिलंय. सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुमचं उत्तर बरोबर आहे. चला, माने सी उत्तर देते. अभिनंदन माने. योग्य अभ्यास चाललाय. असाच अभ्यास करत राहा, जेणेकरून आपल्याला पैकी मार्क मिळतील. चला, तर या दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला, या उत्तरावर तिसरा प्रश्न. नेपोलियनने सेनापतीला विचारलं. काय विचारलं रे? काय करत आहेस? झाली का तयारी निघायची? झाली का तयारी युद्धाची? झाली का तयारी शस्त्राची? पण नेपोलियनने एक प्रश्न विचारला होता सेनापतीला. चला, कृष्णाचं पटक्यास उत्तर आलंय. पहा, कृष्णाने लगेच उत्तर टाकलंय. काय? 3. झाली का तयारी युद्धाची? कृष्णा, तुला माहितीत का उत्तर आहे? तुझं बघून बाकीचे टाकतील नाही तर. माने सी उत्तर देते. अमृता सी उत्तर देते. वैष्णवी सी. चौरे सी उत्तर देते. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते का चौरे? तुम्ही लाईव्ह नाहीये, थोडं पुढे घ्या युट्यूबचा व्हिडिओ, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह दिसेल. ओमचं सी उत्तर येत आहे. प्रशांतचं सी उत्तर येत आहे. चला, सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर आहे सी. नेपोलियनने सेनापतीला विचारलं. काय विचारलं होतं? पर्याय क्रमांक सी. झाली का तयारी युद्धाची? कारण तो शस्त्र मोजत होता, तयारी करत होता आणि नेपोलियनने त्याला विचारलं होतं, झाली का तयारी युद्धाची? चला, चौथा प्रश्न. या उत्तरावरील चौथा प्रश्न. नेपोलियनच्या मते काय? त्याच्यामध्ये ए, लढाया शस्त्राने लढतात, बी, लढाया लपून छपून लढतात, सी, लढाया समोर समोर लढतात आणि डी, लढाया मनगटे, मन व आत्मविश्वासाने लढतात. पहा, प्रश्न पहिला पण याच्यावरच आधारित होता. याच वाक्यावर आधारित चौथा प्रश्न पण आलाय आपल्याला. या उत्तरातील शेवटचे दोन वाक्य. कदम अभिनंदन. ते उत्तर दिलंय. कृष्णा अभिनंदन. कदमचं डी नाही, बी टाईप करण्यात आले. बी पहिल्या लिपीत, दुसऱ्या लिपीतलं बी टाईप केलंय. लपून छपून लढाया नाही केल्या जात. सृष्टी गंडाळ ए, लढाया नेपोलियनच्या मते लढाया शस्त्राने लढतात. सृष्टी उत्तर नीट वाच. माने डी उत्तर येत आहे. चौरे डी उत्तर येत आहे. ओमचं डी उत्तर येत आहे. सानपचं डी उत्तर येत आहे. सृष्टी उत्तरा नीट वाचत चलत जा. प्रशांत डी उत्तर आलंय. चला, काहींनी सी दिलंय, काहींनी डी दिलंय. पहा, सर्वच पर्याय जर आपण काळजीपूर्वक वाचले नाही ना, आपल्याला सगळेच पर्याय बरोबर वाटते. म्हणजे भूल भुलायासारखं होत आहे बघा आपल्याला.
काय लिहून काय नाही, कोणतं उत्तर असं आणि कोणतं नसतं. मग अशा उत्तराच्या गोंधळामुळेच आपले मार्क जातात. आपण जर शांत चित्तेने उत्तर वाचला असता, तुम्हाला मी हिंट पण दिली होती पहा, या प्रश्नाचं उत्तर शेवटच्या 2 वळीत आहे. तुम्ही शेवटच्या 2 वळी परत बारकाईने वाचा, लगेच तुम्हाला लक्षात येईल त्या उत्तरात प्रश्नाचं उत्तर काय आहे. चला तर अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सी उत्तर चुकीचं आहे. प्रश्न 4 नेपोलियनच्या मते योग्य पर्याय डी, लढाया मनगटे मन आणि आत्मविश्वासाने लढतात. शस्त्र तर लागतेच लढाईसाठी, पण त्याचबरोबर आपल्या मनाची तयारी लागते. जर मनाची तयारी परिपूर्ण नसेल तर सैनिक लढाई करू शकत नाहीत, असं नेपोलियनचं मत होतं पहा. चला तर या उत्तरावर शेवटचा प्रश्न, पुढील चुकीची जोडी ओळखा. पहा, विरुद्धार्थ शब्दांच्या जोड्या दिल्यात बघा. पर्याय ए शत्रू मित्र, पर्याय बी ज्ञात अज्ञात, पर्याय डी कमी जास्त, पर्याय डी व्यर्थ आणि कुचकामी. सृष्टी गंडाळ 4थ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय, बरोबर आहे तुझं. वैष्णवी 4थ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. कृष्णा 5व्या प्रश्नाचं उत्तर डी देतोय. पाहू आपण कुणाचं उत्तर बरोबर येत आहे आता. प्रशांत 5व्या प्रश्नाचं उत्तर डी देतोय. माने 5व्याचं डी. ओमचं उत्तर बी आहे, ज्ञात अज्ञात. कृष्णा डी उत्तर देतोय 5व्या प्रश्नाचं. ओमने डिलीट केलं पहा, त्याचं उत्तर चुकलं होतं. मुलं लय हुशार असतात पहा, आपलं चुकलंय लोकांचं काय टाकलंय त्यांचं बरोबर आहे का ते बघून टाकायचं. मग लोकांचं बघून टाकलेलं आपल्याला परीक्षेत मार्क देऊ शकत नाहीत. तिथं आपल्याला कोणाचंही उत्तर पाहण्याची संधी मिळत नाही. चौरे डी उत्तर देते. कदम डी. सृष्टी गंडाळ डी. चला विद्यार्थी मित्रांनो, अभिनंदन, तुमचं डी उत्तर एकदम योग्य आहे. चुकीची जोडी पहा, व्यर्थ कुचकामी. व्यर्थाचा विरुद्धार्थी काय रे, काय टाकता का पर्यायामध्ये, चार बॉक्स म्हणून टाकता का. व्यर्थाच्या विरुद्धार्थी कुणाला येत आहे का, व्यर्थाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, टाका बघू. कुचकामीच्या विरुद्धार्थी काय आहे, निकामी निष्क्रिय. आणि व्यर्थाच्या विरुद्ध काय आहे, चला कुणीच टाकत नाही. याचा अर्थ तुम्हाला व्यर्थाच्या विरुद्ध शब्दच माहित नाही का. चला तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण उत्तर क्रमांक 19 पूर्ण केलेला आहे. आपणास सांगण्यास आनंद होतो की आम्ही 5वी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण अभ्यास युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह करत आहोत. त्यासाठी लिंक मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, हा युट्यूब चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून याचा लाभ सर्व महाराष्ट्रातील सर्व शहरी व ग्रामीण विद्यार्थी घेऊ शकतील. त्याचबरोबर आम्ही आपला सराव टेस्ट उपलब्ध करून देणार आहोत, त्याचाही अभ्यास करा. सराव टेस्ट वारंवार सोडवा, आपल्या पैकीचे पैकी गुण कसे मिळतील याचा बारकाईने अभ्यास करा, जेणेकरून परीक्षेच्या आधी आपली परिपूर्ण अशी तयारी होईल. सराव टेस्टच्या त्याच्या लिंक मिळत तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपवर मिळणार आहेत. त्यासाठी टेलिग्राम चॅनलही सबस्क्राईब करा, जेणेकरून पहा व्हॉट्सअपचा नियम असा आहे, आपण ज्या दिवशी जॉईन झालो तिथून पुढचे मेसेज आपल्याला शो होतात, पण टेलिग्रामला जर तुम्ही जॉईन झाले तर पहिल्या दिवसापासूनचे सगळे मेसेज तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्याच्यामध्ये त्या स्वरूपातील नोट्स असतील, सराव टेस्टच्या लिंक असतील, सराव टेस्टच्या निकाल असतील, किंवा युट्यूबचे व्हिडिओ असतील, याच्या लिंक तुम्हाला वेळोवेळी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, जेणेकरून जास्तीत जास्त तुमचा सराव होईल. इथं आपण उतारा क्रमांक 19 थांबवत आहोत, लगेच आपण उतारा क्रमांक 20 घेणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी पुढच्या 15 मिनिटासाठी लाईव्ह राहावं असं तुम्हाला आवाहन करण्यात येत आहे. चला तर आपण घेऊया उतारा क्रमांक 20.
चौरे म्हणते तुम्ही खूप छान उत्तरे सांगता सर. तुम्हाला 200 प्लस उत्तरे मिळणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 200 प्लस उत्तरांचा सराव केल्यानंतर मला नाही वाटत तुमचे भाषा विषयातील 20 प्रश्नाचे गुण जातील. फक्त तुम्ही एवढंच करायचे, त्या लिंक वारंवार सोडवायच्या, आपल्या मित्रांनाही शेअर करायच्या, आपल्या शाळेतल्या ग्रुपवरही शेअर करायचे, जेणेकरून सर्वजण आपल्या या फ्री योजनेचा, फ्री क्लासचा उपयोग करते. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या तासिकेतील शेवटचा उतारा क्रमांक 20. त्याच्या आधी मी तुम्हाला सूचना करण्यात येतो, काही जण उशिरा जॉईन झालेत पहा, त्यासाठी पुन्हा एकदा सांगतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवण, वस्ती केंद्र वारी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड. 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलमध्ये शिकणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांना आम्ही परिपूर्ण असा अभ्यासक्रम घेऊन आलो आहोत. आमच्या युट्यूबच्या लाईव्ह लेक्चरचे वैशिष्ट्य पहा. आमचं दररोज लाईव्ह लेक्चर होणार आहेत. तुम्हाला परीक्षेसाठी सराव संच उपलब्ध करून दिले जाणार आहेत. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू स्वरूपात तुम्हाला युट्यूब वरती, फेसबुक वरती उपलब्ध करून दिले जाणार आहेत. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट, एका घटकावर एकच नाही तर एक पेक्षा जास्तीत जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिले जाणार आहेत, जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा तुमचा अभ्यास होईल. सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्ट सोडल्यानंतर आपल्या पाल्यांनी, आपल्या विद्यार्थ्यांनी किंवा आपल्या शाळेतील मुलांनी सराव टेस्ट सोडवल्यात, त्याचं उत्तर काय आलंय ते पाहण्यासाठी आपण एक लिंक देत आहोत, जेणेकरून आपल्या मुलांनी सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल आपण शिक्षक किंवा पालक पाहू शकतात, स्वतः विद्यार्थी पाहू शकतात. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना पीडीएफ स्वरूपात नोट्स म्हणून अभ्यास करून पैकी मार्क मिळतात. त्यासाठी आपण पीडीएफ स्वरूपात नोट्सही उपलब्ध करून देत आहोत सर्व अभ्यासक्रमाच्या. त्याचबरोबर आम्ही अशी ग्वाही देतो की 5वी जवाहर नवोदय, 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी असणारे पूर्ण अभ्यासक्रम याच युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे. आणि महाराष्ट्रात सर्वे केला असता आम्हाला असं लक्षात आलं की अशा प्रकारचे लाईव्ह लेक्चर आणि ऑफलाईन लेक्चर चा डाटा साधारण कमीत कमी 5,000, जास्तीत जास्त 25,000 पर्यंत विकला जातोय. पण आमच्या शाळेतील हा उपक्रम आपल्या सर्वांना फ्री 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 उपलब्ध करून दिला जात आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, युट्यूब चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचा आहे, टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 5वी जवाहर नवोदय या परीक्षेसाठी असणारे 3 विषय, मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, त्यातील भाषा विषयाचे लाईव्ह लेक्चर आजचे आयोजित केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर कोणत्याही प्रकाशनाचं पुस्तक वाचलं तर असं आपला अभ्यासाला मिळतं की आपण साधारण 50 ते 60 उतार्यांचा अभ्यास करतो आणि 50 ते 60 उतार्यांचा अभ्यास करून आपला पैकीचे पैकी गुण मिळतीलच याची खात्री नाही. त्यासाठी आम्ही आमच्या वतीने 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे आपणास उपलब्ध करून देत आहोत. त्याचबरोबर 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपणास उपलब्ध करून देतो, जेणेकरून विद्यार्थी स्वतःही मूल्यमापन करतील आणि आपले शिक्षक किंवा पालकही आपल्या सराव टेस्टचा मूल्यमापन करू शकतील. त्याचबरोबर या मराठी विषयासाठी, भाषा विषयासाठी 50 प्लस लाईव्ह लेक्चरचं आम्ही आयोजन केलेलं आहे. त्याचा लाभ मिळवण्यासाठी, त्याच्या लिंक मिळवण्यासाठी, त्याचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला एवढंच करायचं आहे, आमच्या शाळेचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. त्याचबरोबर त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या मित्रांना, शाळेतील इतर सवंगड्यांना, आपल्या नातेवाईकांना पाठवायची, जेणेकरून तेही जॉईन होतील आणि त्यांनाही ते लाईव्ह लेक्चरच्या लिंक मिळत राहतील. युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, त्याचं बेल आयकॉन क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन युट्यूबच्या मार्फत तुम्हाला पाठवलं जाईल. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचं आहे. चला तर मग आज आपण उतारा क्रमांक 20 पाहणार आहोत. या तासिकेतील शेवटचा उतारा क्रमांक 20. जवाहर नवोदयच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदयच्या विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाचा आधारित सराव चाचणी क्रमांक 20 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. पहा, त्या 20 चाचणीतील 5 प्रश्न म्हणजे उतारा क्रमांक 20 मधील त्या 20व्या उतारातील 5 प्रश्नांचा आपण आज या तासिकेमध्ये अभ्यास करणार आहोत. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व ऑनलाईन सराव टेस्ट सोडवून भाषा विषयाच्या 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा, तेही खात्रीशीर, याची आपणास आम्ही खात्री देत आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 20 स्क्रीनवर पाठवला आहे, तो तुम्ही 1 मिनिटात वाचावा, जेणेकरून आपण त्या उतारावरच्या सर्व प्रश्नाची योग्य उत्तर देऊ शकतो. तर तुम्हाला 1 मिनिटात अवधी देतो. 1 मिनिट मी शांत राहतो, जेणेकरून तुम्हाला शांततेने वाचता येईल.
चला, तुमचा अवधी संपलाय पहा. 1 मिनिटापेक्षा जास्त अवधी दिला तुम्हाला. विद्यार्थी मित्रांनो, वाचण्याचा सराव जास्तीत जास्त करा, जेणेकरून आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये सर्व उत्तरे, सर्व प्रश्नपत्रिका सोडवता येईल. पहा, परीक्षण परत आलं का पालकाला, शिक्षकांना, विद्यार्थी एवढंच बोलतात, सर मला येत होतं बरं का, पण टाइमच कमी पडला. पहा, टाइम तुमच्यासाठी 2 तास आहे, इतर विद्यार्थ्यांसाठी पण 2 तास आहे. कोणासाठी 1 मिनिट किंवा 10 मिनिटं वाढवून दिले जात नाहीत. म्हणजे तेवढाच वेळ सगळ्यांसाठी समान असतो. पण आपलं उत्तर काय असतं, मला प्रश्नाचं उत्तर येत होतं बरं का सर, पण मला टाइमच पुरला नाही. हे उत्तर आपल्याला परीक्षेच्या नंतर जर येऊन द्यायचं नसेल तर आता वाचण्याचा अधिकाधिक सराव करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तर क्रमांक 20 मी वाचून दाखवत आहे. आपण शांततेने ऐका, जेणेकरून आपल्याला उत्तरावर सर्व प्रश्नाचे उत्तर योग्य देता येतील. चला तर, जनता रूपी जनार्दनाची जो जो मनोभावे सेवा करतो तो ईश्वराला प्रिय होतो. आज या जगात अशाच लक्षावधी माणसे आहेत की ज्यांना तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे. कोणी किरकोळ आजारी, कोणी रोगी, कोणी लुळा पांगळा तर कोणी लुळा तर कोणी पांगळा, आंधळी बहिरी मुखी माणसाला माणसलेली ही अनाथ पोरं. समाजात अनाथ कोणी जवळ करत नाही, पण त्यांना विजय मर्चेंट यांनी जवळ करून प्रचंड कार्य केले. या लोकांना विजय मर्चेंट देव वाटत होते, पण विजय मर्चेंट यांनी या